नमस्कार मित्रांनो, तर आज आपण आलो आहोत जेजुरीला. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता या जेजुरीला पायथ्याशी असणारं हे संपूर्ण भंडाऱ्याचे दुकानं. तर आम्हीसुद्धा ह्या दुकानातून भंडारा खोबरा घेऊन आम्हीसुद्धा दर्शनासाठी निघालो आहोत. तर मित्रांनो, या जेजुरीच्या व्हिडिओला तुम्ही जर पाहत असाल, तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, हे तुम्ही पाहत असाल, हे प्रसादाचे दुकान आहेत, कंदी पेढा म्हणून, आणि ह्या ताईंचा भंडाराचं दुकानसुद्धा आहे. तर मित्रांनो, तुम्ही जेजुरीला आला तर इथं नक्की या. तर हे पहा मित्रांनो, जाता जाता आपल्याला सुरुवातीच्या पायथ्याला हा महादेवाचा नंदी महाराजांचं दर्शन करून आपण या नंदी महाराजांचं दर्शन घेऊन गडाच्या पायथ्याची सुरुवात करतो. तर मित्रांनो, ह्या सुरुवातीलाच आपल्याला नंदी महाराजांचं दर्शन होतं. आणि या नंदी महाराजाचं दर्शन करून आपण गडाच्या पायथ्याला सुरुवात करतो आणि गडाच्या पायथ्यापर्यंत जाताना आपल्याला या परंपरा रूढी या मानल्या जाणाऱ्या खंडोबा देव दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांची एक रूढी परंपरा आहे. ती म्हणजे जर तुम्ही पत्नीसोबत येत असाल तर आपल्या पत्नीला 5 पायऱ्या, कमीत कमी 5 पायऱ्या ह्या उचलून घेऊन वरती गडावर जाण्याची रीत आहे. तर मित्रांनो, आम्हीसुद्धा या 5 पायऱ्या वरती चढलो आहे. आणि हे संपूर्ण समोर दिसणारं या जेजुरी गडाचं मुख्य द्वार. तर मित्रांनो, हे तुम्हाला दिसत असेल या जेजुरी गडाचं मुख्य द्वार. आणि ह्या मुख्य द्वारातून एंट्री ही तिकडनं येणाऱ्या माणसाची आणि इकडनं जाणाऱ्या माणसाची, अशी ह्या मुख्य दरवाजातून आपण जर वरती जातो. आणि वरती गेल्यानंतर मित्रांनो, हे पहा, तुम्हाला संपूर्ण दिसत असेल हे मुख्य द्वारावरतून असा गडाच्या खालून दिसणारा हा वरती असा सूर्यप्रकाश पाहून आपण वरती जातो आणि ह्या जेजुरी गडाच्या मूळ ठिकाणी आपण येऊन पोचतो. आणि तर मित्रांनो, हे मूळ ठिकाण म्हणजे खंडोबा महाराजांचं मंदिराच्या बाहेरचा परिसर. तर ह्या बाहेरच्या परिसरात आपण ह्या खंडोबाच्या मंदिराच्या दारामध्ये भंडारा खोबरा उधळण्याची रीत ही आपण सोन्याची जेजुरी ज्याला म्हणतो, ती सोन्याची जेजुरी म्हणजे ह्या भंडारा खोबऱ्याने संपूर्ण असा परिसर पिवळसर दिसून येतो. तर ह्या पिवळसर दिसणारा ह्या खंडोबा मंदिराच्या द्वारच्या वरचा दृश्य तुम्हाला दिसत असेल. तर मित्रांनो, हे पहा, संपूर्ण जेवढे खंडोबा महाराजांचे भक्त आहेत तेवढे या भंडारा खोबरा उधळून आपला आनंद व्यक्त करतात. धुंद झालेले हे भक्तिमय वातावरण तुम्हाला इथं दिसून येतं. तर मित्रांनो, पुढे आम्ही दर्शनासाठी निघत आहोत आणि दर्शनाच्या खंडोबा मंदिराच्या गाभाऱ्यात फोटो किंवा व्हिडिओ शूटिंग काढण्यासाठी मना आहे, त्याच्यामुळे आम्ही पुढचे तुम्हाला गाभारा दाखवू शकत नाहीत. तर मित्रांनो, चला पुढे आपण पाहतो. या मंदिराच्या समोर असणारं हे भलं मोठं कासवाचं प्रतिमा याच्यावर राहून लोक भंडारा उधळण्याचा आनंद घेतात. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता, आम्ही दर्शन करून बाहेर आल्यानंतर ह्या ठिकाणी इथे तळी भरण्यासाठी जागा आहे. तर हे पहा, बोर्ड तुम्हाला दिसत असेल, तळी भंडारा
करण्यासाठी ही जागा आहे. या ठिकाणी इथं जे घरचे देव असतात त्यांची तळी ही भरली जाते आणि समोरच इथं हे अन्नपूर्ण मातेचं मंदिरसुद्धा आहे. तर या अन्नपूर्ण मातेला सुद्धा तुम्ही